अकोटअकोला रोडवरील गांधीग्राम गोपालखेड मार्गावर रस्त्याच्या भीषण दुरावस्थेमुळे कापूस भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला। सुदैवाने जीवितहानी टळली। वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने नागरिकांनी प्रशासनावर थेट निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। अकोट-अकोला महामार्ग जिल्ह्याच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, पण गांधीग्राम ते गोपालखेड हा पट्टा गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे। खोल खड्डे, उखडलेले डांबर आणि असमान रस्त्यामुळे वाहनधारक दिवसेंदिवस त्रस्त होत आहेत। अनेकांनी तक्रारी केल्या तरीही दुरुस्तीला हात न लागल्याने आज अखेर त्याचा गंभीर परिणाम दिसून आला। मंगळवारी दुपारी कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर या भागातून जात होता। रस्त्यावरील खोल खड्ड्यात चाक अडकल्याने वाहनाचा समतोल बिघडला आणि ट्रॅक्टर रस्त्याकडेला पलटी झाला। कापूस रस्त्यावर पसरला, वाहनाचे मोठे नुकसान झाले। स्थानिकांनी तात्काळ धाव घेत चालकाला सुरक्षित बाहेर काढले। किरकोळ जखमा झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही। या अपघातानंतर परिसरात संतापाची लहर पसरली। नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की या रस्त्यावर रोज शेकडो वाहने, शाळा बस आणि माल वाहतूक होते, मग दुरुस्ती का होत नाही? प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? काही काळ वाहतूक विस्कळीत राहिली, पोलिसांनी रस्ता मोकळा केला आणि ट्रॅक्टर उचलण्याची व्यवस्था केली। स्थानिकांचा एकच स्वर, रस्ता तातडीने दुरुस्त करा, अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल। सुदैवाने जीव वाचला, पण परिस्थिती गंभीर इशारा देऊन गेली आहे। प्रशासनाने आता तरी जागे होण्याची गरज आहे।